आज आपण TSC या बारकोड प्रिंटरची रिबन कशी इन्स्टॉल करायची याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। तर हा आहे TSCचा TE244 या मॉडेलचा बारकोड लेबल प्रिंटर। तर अशा पद्धतीने हा जो लेबल प्रिंटरची जी रिबन आहे ते आपल्याला कशा पद्धतीने याच्यामध्ये इन्स्टॉल करायचे आहे याविषयी आपण बघूया। तर अशा पद्धतीचं आपल्याला रिबन स्पूलर असतात। ते रिबन स्पूलर एका साईडला एम्प्टी रिबन स्पूलर आणि एका साईडला रिबन असणारा म्हणजे नवीन पार्ट आहे तो आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला खालच्या साईडला हा नवीन असणारा रिबनचा स्पूलर जोडायचा आहे आणि तो जोडत असताना डाव्या हाताला जर बघितलं ब्लॅक कलर आणि उजव्या हाताला ग्रीन कलरचा लॉक प्रॉपर होणं गरजेचं आहे। आणि अशा पद्धतीने लॉक झाल्यानंतर त्या रिबनचा गिअर किंवा साईडचे असणारे पट्टी फिरवून आपल्याला प्रॉपर ते ॲडजस्टमेंट किंवा अलाइनमेंट करून घ्यावे लागणार। आणि अशा पद्धतीनं वरच्या साईडला हे एम्प्टी स्पूलर आपल्याला जोडायचं आहे, त्याला कोर ID म्हणतात, तो आपल्याला जोडून अशा पद्धतीनं वरती घेऊन प्रॉपर टाईट करायचा आहे। आणि टाईट झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जो खराब झालेला पार्ट किंवा एम्प्टी आहे तो अशा पद्धतीनं आपण क्लिअर केलेला आहे। आणि आता टेस्ट प्रिंट देणार आहे। टेस्ट प्रिंट देण्यासाठी दोन्ही बटन प्रेस करून ठेवायचे आणि प्रिंटरचं बटन ऑन करायचं आहे। तर अशा पद्धतीनं आपल्याला टेस्ट प्रिंट काढता येईल। आणि टेस्ट प्रिंटमध्ये जर बघितलं तुम्हाला तो जी प्रिंटरची सेल्फ टेस्ट आहे, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बारकोड स्टिकर किंवा तुम्ही स्पेसिफिक डिझाईन केलेलं स्टिकर प्रिंट द्यायचं असेल तर ते तुम्हाला त्या पद्धतीनं त्या साईजमध्ये घ्यावं लागेल आणि अशा पद्धतीनं सेटिंग करून आपल्या प्रिंटरचा वापर चांगल्या पद्धतीने करता येईल। तर अशा पद्धतीचे कोणत्याही माहितीसाठी तुम्ही विप्रास इंडियाला कनेक्ट होऊ शकता।